नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम याची सुरुवात केलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज न्यूट्रिशन, न्यूट्रिशन म्हणजे काय, डायजेशन म्हणजे काय, असिमिलेशन आणि मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स कशाला म्हणायचे याबद्दल माहिती घेतली. शिवाय नीड फॉर न्यूट्रिशन, ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन याची देखील माहिती घेतलेली. या व्हिडिओमध्ये आपण ॲटोट्रॉपिक प्लांट्स, ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय, तर काही सजीवामध्ये विशेषतः प्लांट्समध्ये स्वतःचं अन्न स्वतः बनवणे आणि त्यावर पोषण करण्याची पद्धत असते, तिला आपण ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन मेथड म्हणतो. बहुतेक सगळ्या प्लांट्समध्ये ही मेथड आहे आणि म्हणून पण तरी सुद्धा काही प्लांट्स हे ॲटोट्रॉपिक नाहीत, ते हेट्रोट्रॉपिक आहेत. त्याबद्दल आपण पुढे माहिती घेणार आहोत. पण सुरुवातीला आपण ॲटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे स्वयंपोषी वनस्पती याबद्दल माहिती घेणार आहोत. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड, म्हणजे वनस्पती त्यांचं स्वतःचं अन्न कसं बरं तयार करतात याविषयीची तुम्हाला 6वी मध्ये थोडीशी माहिती गेलेली आहे. प्लांट्स मेक देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. वनस्पती आपलं स्वतःचं अन्न फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेच्या मदतीने बनवतात. मग फोटोसिंथेसिससाठी कोणकोणत्या घटकांची वनस्पतींना आवश्यकता असते? सनलाइट, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल, वॉटर, मिनरल्स आणि याशिवाय या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन तयार होत असतो, फूड मटेरियल तयार होत असतं. याची थोडीशी माहिती आपल्याला गेल्या 6वी मध्ये सुद्धा गेलेली आहे, पण आपण जरा परत एकदा त्याची माहिती घेणार आहोत. प्लांट ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. जरी प्लांट्स ॲटोट्रॉपिक असले तरी सुद्धा प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. वनस्पतींना सुद्धा त्यांच्या वाढीसाठी अन्नाची गरज असते, पण ही गरज ते स्वतःच पूर्ण करतात. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. हे दोन फॅक्टर्स अत्यंत महत्वाचे आहेत, क्लोरोफिल अँड सनलाइट. सनलाइट आणि क्लोरोफिलच्या मदतीने प्लांट्स मेक देअर ओन फूड, त्यांची मदत घेतात. प्लांट्स मेक देअर food in their leaves. With the help of sunlight and chlorophyll, plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. म्हणजे वनस्पती सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य यांच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः त्यांच्या लीव्स मध्ये म्हणजे पानांमध्ये बनवतात. कशाचा वापर करतात ते त्यासाठी, तर वॉटर आणि न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉइल आणि इम्पॉर्टंट फॅक्टर कार्बन डायऑक्साईड फ्रॉम दी एअर. म्हणजे वनस्पतींना फोटोसिंथेसिससाठी सनलाइट, क्लोरोफिल, वॉटर, न्यूट्रियंट्स, कार्बन डायऑक्साईड या गोष्टींची गरज आहे. यापैकी सनलाइट सनपासून मिळतो, क्लोरोफिल प्लांट्स मध्ये स्वतःकडेच आहे, वॉटर आणि न्यूट्रियंट्स तिला सॉइल मधून मिळतात. वॉटर आणि न्यूट्रियंट्स कशातून मिळतात? सॉइल मधून. आणि कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एअर, हवेतून काय मिळतंय? कार्बन डायऑक्साईड मिळते. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. वनस्पतीचे अन्न बनवण्याची जी प्रक्रिया आहे या क्रियेला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. इथे एक बाळांनो फोटोसिंथेसिसची डायग्राम दिलेली आहे बघा. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं वनस्पती वॉटर आणि मिनरल, सॉल्ट्स याच्यामध्ये सनलाइट, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल, वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स हे प्लांटला फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असणारे घटक आहेत, लक्षात ठेवायचे. सनलाइट,
कार्बन डायऑक्साइड, क्लोरोफिल, वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स या सगळ्याच्या मदतीनं प्लांट्स काय करतं, आपलं अन्न तयार करतं, फोटोसिंथेसिस करतं. आता इथे बघा, वॉटर, मिनरल, सॉल्ट तिला कुठून मिळत आहे? सॉइल मधून मिळत आहे. कुठून मिळत आहे? सॉइल मधून. क्लोरोफिल त्याच्या पानामध्येच आहे, काही वनस्पतीच्या स्टेम म्हणजे खोडामध्ये पण असतं. कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये, हवेमधून मिळतो. आणि सनलाइट सूर्यापासून मिळतो. या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साइड तयार होतो. काय तयार होतो? सॉरी, ऑक्सिजन तयार होतो. कार्बन डायऑक्साइड वापरला जातो आणि ऑक्सिजन तयार होतो. या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. आता या फोटोसिंथेसिसचं एक समीकरण, याला केमिकल इक्वेशन म्हणतात. पुढे तुम्ही गेलात की तुम्हाला याबद्दल अधिक माहिती चांगली मिळेल. बघा, कार्बन डायऑक्साइड अधिक वॉटर, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर in the presence of sunlight and chlorophyll. With the help of sunlight and chlorophyll, plant make their food म्हणजे ग्लुकोज तयार करतात आणि ऑक्सिजन तयार होतो या रिएक्शन मध्ये बाय प्रोडक्ट म्हणून. म्हणजे मुख्य फूड तयार होतो आणि त्याच्या जोडीला काय तयार होतो? ऑक्सिजन. इथे खाली जे काही सिम्बॉल तुम्हाला दिसत आहेत, त्याला केमिकल फॉर्म्युले म्हणायचं. कार्बन डायऑक्साइडचा फॉर्म्युला आहे CO2, वॉटरचा आहे H2O, फूड म्हणजे ग्लुकोजचा आहे C6H12O6 आणि ऑक्सिजनचा आहे O2. त्याच्या इथे हे लिहिलेले जे नंबर आहेत ना बाळांनो, 6, इथला 6, हा 6, हे इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी लिहिलेले असतात. आता इक्वेशन बॅलन्स करणे म्हणजे काय, तिथे 6च का लिहिलंय, त्याचा काय फायदा असतो, या गोष्टी तुम्हाला पुढे कळतील. आपण आता एवढंच लक्षात ठेवणार आहोत, विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल, सनलाइट आणि क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरचं रूपांतरण वनस्पती फूड मध्ये करतात. या रिएक्शन मध्ये किंवा या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन रिलीज होतो. याला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये एक बाब तुम्ही लक्षात ठेवायची आहे, कार्बन डायऑक्साइड यूज केला जातो वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषणामध्ये आणि ऑक्सिजन काय होतो? रिलीज होतो म्हणजे तयार होतो. त्यामुळे एका अर्थाने हवेतल्या कार्बन डायऑक्साइडचं प्रदूषण कमी करून त्याचं रूपांतरण ऑक्सिजन मध्ये करण्यासाठी आपल्याला वनस्पती काय करत आहेत? मदत करत आहेत. आणि त्यामुळे झाडं लावा झाडं जगवा आपण जे म्हणतो, त्याच्या मागे हेच लॉजिक आहे. ठीक आहे, फोटोसिंथेसिस म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल. आपण पुढे जाऊया. आता प्लांट कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. वनस्पती लाईट एनर्जी म्हणजे प्रकाश ऊर्जेचं रूपांतरण रासायनिक ऊर्जेमध्ये करतात आणि ते अन्नाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या शरीरामध्ये काय करतात? साठवून ठेवतात. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ऍब्सॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. फोटोसिंथेसिस मध्ये वापरले जाणारे वॉटर, मिनरल्स आणि सॉल्ट्स ऍब्सॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. रूट म्हणजे मूळ, मुळाकडून ते ऍब्सॉर्ब केलं जातं. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्स. आता हे जे ऍब्सॉर्ब केलेलं वॉटर, मिनरल आणि सॉल्ट आहे, फोटोसिंथेसिस कुठे घडून येत आहे? तर फोटोसिंथेसिस लीव्स मध्ये, पानामध्ये घडतो. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारे घटक सगळेच्या सगळे पानामध्ये उपलब्ध असतात असं नाही. पाणी, मिनरल्स, सॉल्ट्स हे मूळ ऍब्सॉर्ब करतो आणि मग त्यांनी ऍब्सॉर्ब केलेलं हे घटक जे फोटोसिंथेसिसला गरजेचे आहेत ते पानापर्यंत जायला पाहिजे ना, आणि मग ते वाहून नेण्याचं काम कोण करतं? प्रामुख्याने खोडामार्फत होत असतं. द लीव्स हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमाटा थ्रू विच दे टेक इन द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर. वनस्पतीच्या पानावरती सूक्ष्म छिद्रे असतात. मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्मदर्शीय, अतिसूक्ष्म, डोळ्याने, नुसत्या डोळ्याने आपल्याला ती पाहता येत नाही. ओपनिंग आर देअर. त्याला स्टोमाटा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? स्टोमाटा. मराठीमध्ये त्याला पर्णरंध्र
रंध्र म्हणजे छिद्र, पर्णरंध्र म्हणजे पानावर छोटी छोटी छिद्र असतात, त्याला स्टोमाटा म्हणायचं. या स्टोमाटातून फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेत असतात. म्हणजे वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स सॉइल मधून ऍब्सॉर्ब करतात आणि खोडामार्फत पानापर्यंत पोहोचवतात. आणि पानामध्ये जे स्टोमाटा आहे त्याच्यातून ते कार्बन डायऑक्साईड आपल्या फोटोसिंथेसिससाठी काय करत असतात, घेत असतात. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्स कंटेन क्लोरोफिल. वनस्पतीच्या पानामध्येच क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवक आणि क्लोरोफिल म्हणजे हरित द्रव्य. त्या क्लोरोप्लास्ट मध्ये इकडे बघा, या आकृतीमध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट दाखवलंय आणि याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, याच्यामध्ये भरलेलं असतं. हे जे रचना आहे की नाही, एकावर एक थाळ्या ठेवल्यासारखं, त्याला क्लोरोफिल म्हणायचं या रचनेला. हे जे क्लोरोफिल आहे हे वनस्पतीच्या पानामध्येच आहे आणि which absorb sunlight helping to convert carbon dioxide and water into food. हे क्लोरोप्लास्ट मध्ये असलेलं क्लोरोफिल आणि हवेतून ऍब्सॉर्ब केलेला कार्बन डायऑक्साईड यांचं रूपांतरण प्लांट्स सनलाइट आणि क्लोरोफिल यांच्या मदतीने कशामध्ये करतात, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं रूपांतरण ऑक्सिजन मध्ये करतात आणि फूड मटेरियल मध्ये करतात. कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. फूड मटेरियल तयार होतं कशापासून, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर पासून. आणि याच्यामध्ये अजूनही एक घटक तयार होतोय, दॅट इज ऑक्सिजन. तो ऑक्सिजन आहे, इज गिव्हन आउट इन दिस प्रोसेस. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन काय होतो, बाहेर सोडला जातो. म्हणजे प्रकाश फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साईड यूज केला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो किंवा तयार होतो. आता फोटोसिंथेसिस कुठे घडून येतं, तर वनस्पतीच्या पानामध्ये. पण सगळ्याच वनस्पतीच्या पानामध्येच होतं का, तर याचं उत्तर नाही आहे. काही वनस्पतीचे स्टेम म्हणजे खोड जे आहे ते हिरव्या रंगाचं असतं. विशेषतः वाळवंटातील कॅक्टस वगैरे तुम्ही बघितले की नाही, त्याचं खोड असतं ते, आणि त्याच्या खोडामध्ये क्लोरोफिल असतं. त्यामुळे काही वनस्पतींच्या खोडामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होत असते. Besides leaves, photosynthesis takes place in some other parts like green stem too, as they contain chlorophyll. म्हणजे पानामध्ये तर, हिरव्या पानामध्ये तर फोटोसिंथेसिस होतेच, पण या जोडीला काही वनस्पतींची खोडं हिरवी असतात आणि त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं. त्यामुळे काही वनस्पतींच्या खोडामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होत असते. आता फाइंड आउट म्हणजे शोधा पाहू किंवा याबद्दलची माहिती तुम्ही जमवणं अपेक्षित आहे. हाऊ डज फोटोसिंथेसिस अकर इन डार्क रेड और पर्पल कलर्ड लीव्स. मी तुम्हाला आताच सांगितलं की फोटोसिंथेसिस पानांमध्ये होतं आणि बहुतेक पानांमध्ये क्लोरोफिल नावाचं एक ग्रीन कलरचं पिगमेंट आहे, ग्रीन कलरचा एक घटक आहे. त्यामुळे पानांना हिरवा रंग आलेला असतो आणि तोच फोटोसिंथेसिससाठी गरजेचा असतो. मग काही वनस्पतीची पानं पिवळी असतात, जांभळी असतात, तांबडी पण असतात काहींची. या पानांमध्ये प्रकाश संश्लेषण कसं बरं घडत असेल, होत असेल का, किंवा ते कशा प्रकारचं असेल, याची माहिती तुम्ही जमवण्याचा प्रयत्न करा. बाळांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. तुम्हाला माहिती आहे वनस्पती फोटोसिंथेसिस पानामध्ये करत असते आणि तिच्यासाठी आवश्यक असलेले घटक काय, सगळे पानामध्ये नाही, मुळाने ऍब्सॉर्ब केलेले आहेत ते पानापर्यंत यावे लागतात. ते पानामध्ये अन्न तयार करते, पण तयार केलेलं अन्न सगळ्या पार्ट मध्ये जायला पाहिजे ना. म्हणजे यासाठी वनस्पतीकडे ट्रान्सपोर्ट सिस्टीम असायला पाहिजे. तर अशी ट्रान्सपोर्ट सिस्टीम वनस्पतीकडे असते. ती कशी असते आणि काय आहे याबद्दल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.